छत्रपती संभाजीनगर येथील मुकुंदवाडी भागातील लायन्स क्लब कॉलनीला लागून असलेल्या संजय नगर महानगरपालिका शाळांमध्ये काही दिवसांपूर्वी पिण्याच्या पाण्याच्या टाकीचं काम सुरू करण्यात आलं, परंतु संबंधित ठेकेदारांना फक्त 15 ते 20 फूट खड्डा खोदून काम बंद केलं। ऐन पावसाळ्यात खड्डे खोदून ठेवल्यामुळे पावसाच्या पाण्याला खड्ड्यात साचतं, त्यामुळे लहान मुले या खड्ड्यात पोहत असल्यामुळे त्यांच्या जीविताची जबाबदारी कुणाची आहे, असा सवाल संदीप गायकवाड मराठवाडा युवक अध्यक्ष रिपब्लिकन सेना यांनी केला आहे। येथील स्थानिक नागरिक व शिक्षक यांनी त्यांना संपर्क करताच रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी तेथे पोहोचले। साचलेल्या खड्ड्यामधून सामान्य नागरिकांना आणि लहान मुलांना रोगराईचा धोका उत्पन्न होऊ शकतो, त्यामुळे पाण्याच्या टाकीचं अर्धवट राहिलेलं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं, त्या अनुषंगानं तात्काळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता मान्य किरण पाटील साहेब यांची भेट घेऊन रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना याविषयी कल्पना दिली। तात्काळ काम सुरू करा, अन्यथा खड्डे बुजवून टाका, अशी मागणी त्यांनी यावेळी केली। सदरील विषयावर साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर काम सुरू करण्यात येण्याचं सांगितलं। येत्या आठवड्यात काम सुरू न झाल्यास आणि एखाद्या लहान मुलाचा जीव यामध्ये गेल्यास त्याला आपण जबाबदार राहाल, असे संदीप गायकवाड युवक मराठवाडा अध्यक्ष रिपब्लिकन सेना यांनी सांगितलं। अशा प्रकारचे निवेदनही प्राधिकरण अधिकाऱ्यांना अभियंता यांना त्यावेळी देण्यात आलं। सोबत सचिन भाऊ जाधव, मंगेश लिहिणार, गिरीश कांबळे, अशोक गिरी इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते। जनमत लाईव्ह न्यूज करता छत्रपती संभाजीनगरहून दिलीप वरघट यांची रिपोर्ट।